किती आहे 9%. आणि सीजीएसटी आणि एसजीएसटी. आता सर्वात अगोदर आपल्याला जीएसटी म्हणजे काय हे माहित असलं पाहिजे. जीएसटी म्हणजे काय? जीएसटीला इंग्लिश मध्ये म्हणतात गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. मग आता गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स म्हणजेच काय? तर आपण एखादं कोणती वस्तू घेत असेल तर त्या वस्तूवर जे कर लावला जातो त्याला काय म्हणतात? जीएसटी म्हणतात. मग आता जीएसटीचं काय असतं माहिती आहे का? जीएसटीचे दोन भाग पडतात. जीएसटीचे दोन भाग पडतात. पहिला भाग जो असतो तो असतो सीजीएसटी आणि दुसरा जो असतो तो एसजीएसटी. सीजीएसटी म्हणजे काय? केंद्रीय कर. सी म्हणजे सेंट्रल. सी म्हणजे सेंट्रल आणि एस म्हणजे स्टेट. सेंट्रल म्हणजे केंद्रीय आणि परत स्टेट म्हणजे राज्य. मग ज्या वस्तूवर सीजीएसटी असेल त्या ठिकाणी कोणता कर लावलेला असेल? केंद्रीय कर लावलेला असेल म्हणजे सेंट्रलचा. ज्या ठिकाणी एसजीएसटी असेल त्या ठिकाणी स्टेट म्हणजेच राज्याचा कर लावलेला असेल. आता याच्यामध्ये गंमत अशी आहे की हे जे दोन्ही येतो सीजीएसटी आणि एसजीएसटी हे नेहमी सेम असतात. सीजीएसटी आणि एसजीएसटी नेहमी सेम म्हणजे सारखेच असतात. आणि या दोन्हींची बेरीज केल्यानंतर आपल्याला जीएसटी मिळते. मग आपल्याला इथे सीजीएसटी आणि एसजीएसटी विचारलेले. मग बघा कसे काढायचे. सीजीएसटी बरोबर काय येणार आहे? पहा, जीएसटीच्या अर्धी किंमत ही कशाची असते? सीजीएसटीची. सीजीएसटी मिळाला तर एसजीएसटी मिळेल कारण या दोन्हीची किंमत कशी असते? सारखीच असते. मग पहा जीएसटी किती दिलेला आहे आपल्याला? 9 दिलेला आहे. मग इथे आपण 9/2. 9/2. आता 9च्या जर अर्धे आपण गेले तर येतात 4.5. 4.5 म्हणजे 4.5 म्हणजे आपलं सीजीएसटी किती येणार आहे? 4.5. आता सीजीएसटी इक्वल्स टू म्हणजे बरोबर एसजीएसटी. जर सीजीएसटी म्हणून सीजीएसटी जर 4.5 असेल